त्यातल्या काही बहिणी निराश होऊन परत गेल्या, त्यांच्याकरता वेगळा कार्यक्रम निश्चितपणे घेऊ. पण मला अतिशय आनंद आहे, संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातनं हजारो भगिनी आपल्या सोबत आज जुडल्या आणि त्यांनी त्यांच्या प्रेमाचा वर्षाव केला. खरं म्हणजे एक गोष्ट सांगतो, मला कोणी देवेंद्रजी म्हणतं, मला कोणी देवेंद्र म्हणतं, मला कोणी देवेन म्हणतं, कोणी देवा भाऊ, कोणी देवेन भाऊ म्हणतं. पण मला सर्वात जास्त काही आवडत असेल तर माझ्या बहिणी जेव्हा मला देवा भाऊ म्हणतात तेव्हा मला ते सर्वात जास्त आवडतं. कारण बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मगाशी देखील मी सांगितलं, देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्याला सांगितलं, विकसित भारत घडवायचा असेल तर आमच्या मातृशक्तीला, आमच्या बहिणींना देशाच्या मुख्य धारेमध्ये आणल्याशिवाय भारत विकसित होऊ शकत नाही. जोपर्यंत महिलांना अधिकार मिळणार नाही, जोपर्यंत महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही, जोपर्यंत त्यांचे हक्क आणि अधिकार त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही, जोपर्यंत त्या आपल्या पायावर उभ्या राहणार नाही, तोपर्यंत विकसित भारताचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून मोदीजींनी विकसित भारताकरता विकसित मातृशक्ती, विकसित भारताकरता विकसित महिला अशा प्रकारचं महिला केंद्रित धोरण सुरू केलं. आमच्या आशिष शेलारांनी मगाशी काय काय योजना झाल्या आहेत त्या सगळ्या योजना आपल्याला सांगितल्या. हळूहळू महिलांच्या जीवनामध्ये परिवर्तन होत आहे. आणि सगळ्यात महत्वाचा निर्णय तर आगे आगे देखो होता है क्या वाला निर्णय आहे, ज्याच्यामध्ये मोदीजींनी सांगितलंय आता पुढच्या काळात 2027 नंतर जेवढ्या निवडणुका होणार आहेत विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये, आता महिला प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून जाणार आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 100 महिला आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याच्यापेक्षा दुप्पट महिला देशाच्या लोकसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मोदीजींनी तर देश चालवायची जबाबदारीच आता महिलांना दिलेली आहे. आणि या ज्या योजना आपण तयार केल्या, बघा योजनांचा परिणाम काय असतो. ज्यावेळी आम्ही निर्णय घेतला महिलांना एसटी मध्ये 50% तिकीट फक्त लागेल, लोक म्हणाले एसटी अडचणीत आहे, अजून तुम्ही 50% तिकीट म्हणता, ती एसटी बंद होईल. पण महिलांची ताकद काय असते त्यांना माहिती नव्हतं. महिलांनी असा प्रवास करणं सुरू केलं की अर्ध तिकीट देऊ नये, तोट्यात असलेली एसटी फायद्यामध्ये आली. इतक्या मोठ्या प्रमाणात महिला त्याच्यामध्ये प्रवास करू लागल्या.